नमस्कार. रोज मला काही लोक प्रश्न विचारतात आणि त्याच्यामधला एक कॉमन प्रश्न असा, डॉक्टर कांदा खाल्ल्यानंतर खरंच शुक्र शक्ती वाढते का किंवा मैथुन शक्ती वाढते का? खरं सांगू का, कांदा हा स्निग्ध मधुर असल्यानं शुक्र जनन आहे. म्हणजे शुक्र आणि जनन ह्या दोन शब्दांनी शुक्र जनन जो आहे तो शब्द बनला. तीक्ष्ण असल्यानं वाजीकरण म्हणजे रसायन आणि वाजीकरण चिकित्सा आयुर्वेदात आहे. वाजीकरण हा शब्द शुक्र वाढणारी शक्ती मैथुन शक्ती याच्याशी निगडित आहे आणि त्यामुळे वाजीकर आहे. म्हणून शुक्र दौर्बल्यामध्ये किंवा क्लैब्य जे आहे म्हणतोय त्याच्यामध्ये कांद्याचा उपयोग आहे, होतो. कांद्याचा रस तूप साखरेबरोबर घेतला तर चालतो. कांद्याचं कार्य वाजीकर अशा पद्धतीचं आहे आणि त्यामुळं कांदा खरंच काम करतो का? करतो. कांदा काम करतो. पण आता कांदा खाल्लाय आणि लगेच 1 मिनिटात उपयोग होतो असं नाही होत. कांदा हा त्याच्या गुणांनी, औषधी गुणांनी हळूहळू उपयोग करतो. त्यामुळे पोटभर कांदा खाल्लाय आणि हे मला यश मिळाले असं होत नाही. तर कांदा हा उपयोगी आहे, पण तुम्ही म्हणताय तेवढा फास्ट ॲक्टिंग करणारा नाही.